एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है। एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझे गुण माझ्या अभिवृत्ती या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सदाचारी जीवन जगण्यासाठी आपण सरळ मार्गावर चालत यावे यासाठी न्यायाव्यतिरिक्त तुम्हाला अनेक इतर गुणांचे पालन करावं लागणार आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असणार आहे। मग त्यापैकी काही गुण म्हणजे सत्यवादिता, प्रांजळपणा, प्रामाणिकपणा, विश्वासूपणा आणि न्यायीपणा। एक छोटस परत एकदा मागच्या सेशन मध्ये आपण जे विचार केलेला आहे त्या कल्पनेकडे परत जाऊया, ती म्हणजे सरळ मार्गाने चालणे। आपण अशी चर्चा केली होती की सरळ मार्गाने जाण्यासाठी तुम्हाला प्रकाश त्या मार्गावरती असणं महत्वाचं आहे। मग हा प्रकाश कोणता? तर सत्याचा प्रकाश। मग हा सत्याचा प्रकाश कुठून आपल्याला मिळतो? तर असे दीपस्तंभ आहे ज्याला आपण म्हटलं होतं तत्वांचे दीपस्तंभ। जेव्हा आपण तत्वांचा पालन करतो तेव्हा आपल्याला सत्याचा प्रकाश आपल्याला दिसून येतो त्या परिस्थितीमध्ये। मग एक कौशल्य पण आपण त्याचा विचार केला होता की प्रत्येक परिस्थितीमध्ये तत्व ओळखणं, कोणतं तत्व समाविष्ट आहे किंवा कोणत्या तत्वाचं पालन केलं गेलेलं नाहीये हे ओळखणं, ही जे कौशल्य आहे, सॉफ्ट स्किल आहे, हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे। सदाचरणासाठी हे कौशल्य आपल्याकडे असणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। मग त्यानंतर आपण न्यायाबद्दल पण चर्चा केली होती की न्याय असा एक मानवी गुण आहे ज्याच्यामुळे आपण पूर्वग्रह आपल्या आयुष्यातनं दूर करू शकतो। आणि आता या सेशन मध्ये जसं मी अगदी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की न्यायाव्यतिरिक्त आपल्याला सत्यवादिता, प्रांजळपणा, प्रामाणिकपणा, विश्वासूपणा आणि न्यायीपणा ह्याच्यासारख्या इतर गुणांवरती सुद्धा चर्चा करणं महत्वाचं आहे। आता खरेपणा हा सदाचरणाचा पाया आहे हे सर्वमान्य आहे। म्हणजे तुम्ही खोटं बोलताय आणि तरी सुद्धा सरळ मार्गाने जाताय असं होणार नाहीये। त्यामुळे खरेपणा हा सदाचरणाचा पाया आहे हे सर्वमान्य आहे। पण खरेपणा हा सर्व सद्गुणांचा पाया आहे आणि खरेपणाशिवाय नैतिक वर्तणूक शक्य होत नाही हे मात्र आपण तितकंसं समजून घेत नाही। म्हणूनच हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी खरेपणाशिवाय इतर गुण कसे विकसित होऊ शकत नाहीत किंवा होऊ शकतात का यावर आपण चर्चा करणं महत्वाचं आहे। आता एक उदाहरण घेऊया, अगदी सर्वसाधारण उदाहरण आहे। एखादा व्यक्ती जर प्रेम दर्शवत असेल किंवा प्रेम दाखवत असेल पण त्या प्रेमामध्ये जर खोटेपणा मिसळला असेल तर काय होईल? विचार करा, त्या प्रेमाचं भवितव्य काय असेल? म्हणजे त्या प्रेमाला काही भविष्य असेल का? अर्थातच नसणार आहे, कारण खोटेपणा त्याच्यात मिसळलेला आहे। वरवर प्रेम दाखवलेलं गेलेलं आहे पण ऍक्च्युअल ते प्रेम नाहीये, त्याच्या मागे काहीतरी मे बी सेल्फिश मोटिव्ह आहे, काहीतरी स्वार्थ आहे। मग एखादा धूर्त माणूस आहे पण तो दयाळू आहे असं जेव्हा बोललं जातं ते खरं असू शकतं का? खरंच तुम्ही सांगा, विचार करा ह्याच्याबद्दल। कारण तो धूर्त माणूस जरी दयाळूपणे इतरांना मदत करत असेल पण तो कोणावरती तरी अन्याय करून जे काही गोष्टी आहेत तो मिळवतो आहे, म्हणजेच कोणत्या तरी व्यक्तींवरती अन्याय होत आहे। त्यामुळे एखादा धूर्त माणूस दयाळू आहे असं आपण म्हणू शकत नाही। मग इथे खरेपणा काय आहे तो महत्वाचा आहे। मग खरेपणावर चर्चा केल्यावर आता आपण प्रामाणिकपणा, जो माणसाचा अत्यंत महत्वाचा आत्मिक गुण आहे, म्हणजे आत्म्याचा गुण आहे, तो सगळ्यांकडे असतो प्रामाणिकपणा, ह्याच्यावर आता चर्चा करूया। आता अप्रामाणिक व्यक्तीमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये दिसून येतात ह्याचा थोडासा विचार करा। अप्रामाणिक व्यक्ती कसा असेल? तो बेजबाबदार असेल, सारखंच खोटं बोलत असेल किंवा त्याचं जे काही वर्तन असेल ते वर्तन लपवण्यासाठी तो अनेक कारणं देत असेल। असा जो व्यक्ती असतो तो कसा असतो? तो अप्रामाणिक असतो। तर ही त्याची वैशिष्ट्ये असतात। मग थोडासा इथे विचार करणं गरजेचं आहे की आपल्या आजूबाजूला आपल्याला हे दिसतंय का किंवा नकळत आपण असं काहीतरी वागतोय का
जर आपण असं वागत असलो तर आपण सरळ मार्गाने जात नाही आहोत. आणि आता मात्र आपल्यामध्ये ही सक्षमता विकसित करणं महत्वाचं आहे. मग चोरी करणं हा भयंकर गुन्हा का आहे? अत्यंत एक मूलभूत प्रश्न आहे हा सगळ्यांसाठी, की चोरी करणं. मग आपल्याला असं वाटू शकतं अगदी छोटीशी एखादी गोष्ट आहे, मी जर घेतली आहे त्याने काय होतं, म्हणजे चोरी केली नाहीये, फक्त सांगितलं नाहीये, अशा प्रकारची कारणं दिली गेली जातात. पण एखादी गोष्ट जर दुसऱ्या व्यक्तीची असेल तर ती आपण का घेऊ नये ह्याच्यावरती आपण सखोल विचार करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण काय आहे ना, समाजातील प्रत्येक स्तरावर भ्रष्टाचार घडत असतो. त्यामुळे प्रत्येक अप्रामाणिक कृतीचं समर्थन करण्यासाठी काहीतरी सबब दिली जाते. आणि सबब दिली की संपला, तुमचा नैतिक विकास तिथल्या तिथेच थांबून जातो. सर्वसामान्यपणे असं समजलं जातं की गरिबीमुळे चोरी होते. गरीब व्यक्ती असेल चोरी करतो. पण सगळ्यात वाईट गोष्ट जर तुम्ही खरंच बघायला गेलात तर गरीब लोक अप्रामाणिकच असतात असा काहींचा समज असतो. हे एक प्रेजुडिस आहे. पण जर गरिबी फॉर एक्झाम्पल चोरी मागचं जर कारण असेल तर श्रीमंत लोक सुद्धा चोरी का करतात? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. कितीतरी वेळा आपण असं वाचतो, आपल्याला माहिती आहे की अनेक कोट्याधीश असलेले लोक सुद्धा चोरी करतात. तुम्हाला हेही माहिती आहे की चोरी वेगवेगळ्या स्वरूपात होऊ शकते. म्हणजे भौतिक म्हणजे फिजिकल, म्हणजे काही गोष्टी आहेत त्यांची चोरी होऊ शकते, मालमत्ता आहे तिची चोरी होऊ शकते. पण त्याचबरोबर बौद्धिक, काही लोकांनी असं बौद्धिक साहित्य निर्माण केलेलं असतं आणि त्याची चोरी होऊ शकते. इंटेलेक्च्युअल लॉज बद्दल वगैरे पण तुम्ही ऐकलं असेल. हे लॉज कशामुळे आलेले आहेत? कारण अशा प्रकारची चोरी होऊ शकते. भावनिक, कोणाच्या तरी भावनांची चोरी केली जाते. नैतिक प्रकारची चोरी असते आणि अनेक स्वरूपात आपल्याला ही जी चोरी आहे ती दिसून येते. पण आता तुम्हाला थोडा विचार करायचा आहे की लोकांमध्ये चोरीचं कोणकोणते स्वरूप आहे जे प्रचलित आहे. आणखीन एक उदाहरण द्यावंसं वाटेल, एज्युकेशन म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये चोरीचं प्रमाण सुद्धा किती आहे. काही विद्यार्थी एकमेकांची उत्तरं चोरी करतात, काही विद्यार्थी एकमेकांचे विचार चोरी करतात, काही शिक्षक विद्यार्थ्यांचे विचार किंवा आयडियाज असतात ते चोरी करतात. म्हणजे हे किती दुर्दैवी ही गोष्ट आहे. मग आपण जेव्हा प्रामाणिकपणाबद्दल विचार करतो आहोत किंवा प्रामाणिकपणाचा एक आदर्श किंवा एखादा मापदंड काय असायला हवा ह्याचा विचार करणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. एक उदाहरण पर मापदंड जर बघायला गेला तर आपण असं म्हणू शकतो की भुकेने जरी प्राण तळमळला तरी तो व्यक्ती शेजाऱ्याकडून चोरी करणार नाही, असा आदर्श असायला पाहिजे. हा अतिशय शक्तिशाली आदर्श आहे. आता मला माहितीये ही कल्पना मी तुमच्या समोर मांडल्यावरती असा आदर्श अयोग्य आहे किंवा ही क्रूरता आहे असं तुम्हाला वाटू शकेल किंवा इतर कोणी ज्यांनी ऐकलं असेल त्यांना वाटू शकेल. पण इथे महत्वाची गोष्ट काय आहे की ज्या समाजामध्ये सर्वजणच प्रामाणिक आहेत तिथे भुकेने मरण्याची पाळीच येणार नाही कोणाला. सर्वजण जर प्रामाणिक असतील तर ते सर्वच तुमची मदत करणार आहेत आणि कोणालाही भुकेने मरायची वेळच येणार नाही. व्यक्ती म्हणून आणि जो समाज आपल्याला घडवायचा आहे त्यासाठी मात्र प्रामाणिकपणाचे हे उच्च आणि आदर्श मापदंड आपल्याला नेहमीच ठेवायला हवेत आणि त्यांचं पालन करायला हवं. मग आताबद्दल आपण चर्चा केली, न्यायाबद्दल चर्चा केली, खरेपणाबद्दल चर्चा केली, प्रामाणिकपणाबद्दल चर्चा केली. आता प्रांजळपणा, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सिन्सिरिटी असं म्हणतो, म्हणजे तो नुसताच व्यक्ती वेळेवर येतो म्हणून तो सिन्सिअर आहे असा त्याचा अर्थ होत नाही. प्रांजळपणामध्ये अनेक विविध गुण जोडले गेलेले आहेत आणि विश्वासार्हता म्हणजे दुसऱ्यांच्या विश्वासास पात्र असणं हे सदाचरणासाठी आवश्यक आहेत आणि या गुणांबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. मग इथे सुद्धा आपल्याला ना थोडंसं प्रांजळपणा आणि विश्वासार्हता म्हणजे नक्की काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. मग प्रांजळपणा हा खरेपणा आणि प्रामाणिकपणा ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे का? ऑफकोर्स नाहीये. कारण सिन्सिअरिटी, तुम्ही सिन्सिअर असू शकत नाही. एखादी गोष्ट जर तुम्ही अगदी मनापासून करत आहात, सिन्सिअरली करत आहात, पण त्याच्यामध्ये जर खोटेपणा असेल, तुम्ही अप्रामाणिकपणे ती गोष्ट करत आहात, म्हणजेच तो प्रांजळपणा नाहीये. प्रांजळ असणे आणि खोटं बोलणे हे शक्य आहे का? म्हणजे सिन्सिअरपणे तुम्ही काम करणे आणि खोटं बोलायचं, त्याचबद्दल खोटं बोलत राहणं हे शक्य आहे का? ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करा.
खरे बोलणे पण प्रांजळ नसणे हे शक्य आहे का, ह्याच्याही बद्दल विचार करणं महत्वाचं आहे. मग विश्वासार्हता म्हणजे काय? विश्वासार्हता म्हणजे काय? इतरांच्या विश्वासास तुम्ही पात्र होण्यासाठी तुम्ही त्या प्रकारचं जे वर्तन आहे तुमचं ते दर्शवता, त्याला विश्वासार्हता म्हणतात. जेव्हा इतर लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात. मग त्याच्या उलट काय आहे? दगाबाजी. दगाबाजीचा अर्थ काय होतो? विश्वासार्हता जेव्हा नसते तेव्हा लोक काय करतात? एकमेकांशी दगाबाजी करतात. मग सदाचारी आयुष्यासाठी विश्वासार्हता एक महत्वाचा घटक का आहे? का आहे ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही विचार करत आहात तेव्हा प्लीज एक समजून घ्या की जर व्यक्तींचा एकमेकांवरती विश्वासच नसेल तर तुम्ही सदाचरण ह्याचं पालन करू शकाल का? सरावात आणू शकाल का? तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचं उदाहरण घ्या. जर तुमच्या आई बाबांचा तुमच्यावर विश्वास नाहीये, तुमचा तुमच्या आई बाबांवर विश्वास नाहीये किंवा बहीण भाऊ आहे त्यांच्यावर विश्वास नाही, असं कुटुंबामध्ये जर परिस्थिती झाली तर ह्या कुटुंबामधली व्यक्ती सदाचारी वर्तन दर्शवू शकतील का? ऑफकोर्सच नाही. कारण काय होईल? विश्वास नाहीये त्यामुळे खोटं बोललं जाईल, विश्वास नाहीये त्यामुळे अन्यायी वातावरण असेल, विश्वास नाहीये म्हणून अनेक तत्वांना पायदळी तुडवलं जाईल. मग आता तुम्हाला तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत तुमचा जो लर्निंग पार्टनर आहे त्याच्याबरोबर चर्चा करायची आहे. काही परिस्थिती आठवा जेव्हा विश्वासूपणा नव्हता किंवा प्रांजळपणा नव्हता आणि त्यामुळे काय झालेलं आहे? सदाचारी वर्तन आपल्याला दिसलं नाही. अशा काही परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित तुम्ही बघितल्या असतील, और यू मे बी द विटनेस ऑफ दोज सिच्युएशन्स. तर त्या तुम्हाला आधी चर्चा करायची आहेत आणि त्या तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. ऑलराईट विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण या सेशनच्या शेवटी आलेलो आहोत. धन्यवाद.